मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है। मैं अम्बेजोगी का हूँ। हाँ हाँ मैं महेश पर बैरक में था। सुदर्शन भूले, प्रदीप भूले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नाही करा दे रे। ती म्हणाले कसंही करतो तुझं मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही। संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले रात्री। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर पुन्हा एकदा गंभीर आरोप झालाय। वाल्मिक कराड याची गँग जेलमध्ये दहशत माजवत असल्याचा आरोप एका कैद्यानं केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि सगळीकडे खळबळ माजली। पण आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय। या ऑडिओ क्लिपचा संबंध मस्साजोग मधल्या सरपंच पदाच्या निवडणुकीशी जोडला जातोय का अशी चर्चा आहे, कारण या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांची पत्नी उमेदवार आहे। या ऑडिओ क्लिप नंतर आणखी एक ऑडिओ क्लिप आणि एक पत्र व्हायरल झालं। यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण मस्साजोगच्या निवडणुकीभोवती फिरू लागलंय। याचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी लोकमतचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा। या प्रकरणात पहिली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि सगळीकडे खळबळ उडाली। यात बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन भुले आणि त्याच्या टोळीनं मारहाण केल्याचा आरोप एका कैद्यानं केला। या ऑडिओ क्लिपची पुष्टी लोकमत करत नाही। या क्लिपमध्ये आरोप करणारा अजहर अब्दुल पठाण हा एक कैदी आहे। त्यानं मोबाईलवर बाहेरच्या एका व्यक्तीशी बोलताना हा आरोप केला होता। या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे ते ऐका। मेरा नाम अजहर अब्दुल रहमान पठान है। मैं अम्बेजोगी का हूँ। मैं महेश पर बैरक में था। सुदर्शन भूले, प्रदीप भूले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग भी कोई सुन रहे नहीं मेरी बात और सब उनसे मिले हुए हैं, पैसे खा रहे उनसे और मेरे को न्याय दे बोल रहा तो मेरे को न्याय भी दे रहे नहीं। मैंने बोला तुम्ही जेलरला बोलले का? जेलरला बोललो, जेलर म्हणला जेलर त्यांचाच माणूस आहे, त्यांच्याकडून पैसे गिसे घेते पण आणि त्याची बदली पहिले जे जेलर साहेब होते त्यांची बदली गायकवाड साहेब जे होते त्यांची बदली त्यांनीच केली। और अभी जो जेलर आए चांदने साहब, उनको सुप्रिंटेंडेंट बना इन्होंने, करके उनको भी मेरा सुन रहे थे और मुझे डरा रहे, मुझे धमकियां दे रहे। वो एक साहब है, वो एक स्टार वाले चिंचा है, उन्हें भी मेरे को डरा रहे। मैं कुछ बोल रहे तू सीधा रहो, चल कुछ नहीं होता, दवाखाने में लेके जाएंगे नहीं तो तेरी जेल बदली करेंगे, ऐसा बोल के मेरे को डरा रहे। मेरे घर पे बोल रहे, मेरे को बोल रहे तेरे नंबर पे फोन लगाते, तेरे घर को समझाते, मेरे घर को उठाने लगाते, मेरे घर को भी धमकियां देने को जाने वाले हैं उनसे लोग। मुझे न्याय दो, मेरे घर को समझ करो थोड़ा। ठीक आहे। तुम्ही कुठल्या केसमध्ये था? मी 307 मध्ये आहे, 5-6 महिने इथे आहे। ती म्हणाले कसंही करतो तुझं मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही। संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले रात्री। मी म्हणलं बघू, म्हणलं मी कोर्टाला सांगतो, सांग म्हणले कुणाला सांगायचं, काय आमचं वाकडं होत नाही म्हणले। जेल प्रशासन असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट करतंय। दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी याच अजहर पठाणचं एक पत्रही व्हायरल झालं आणि यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं। त्याने हे पत्र बीड कारागृह प्रशासनाला दिलं, ज्यात तो म्हणतोय 21 एप्रिल 2026 ला कारागृहातील बॅरक क्रमांक 6 मध्ये माझी आणि प्रतीक गुलेची क्षुल्लक आणि किरकोळ बोलाबोली झाली होती। ते आमचे आपापसात मिटलं देखील, पण नंतर मला जेलचे पोलीस कर्मचारी दीपक पाटील, बंदी सनी आठवले आणि बंदी परभणे यांनी बोलवून घेऊन दमदाटी करून बाहेर आम्ही सांगतो तसं बोल असं सांगून बाहेर फोन करून खोटी माहिती बाहेर द्यायला लावली। श्री दीपक जटील पोलीस कर्मचारी कारागृह यांनी आणि सनी आठवले आणि परभणे यांनी मला असं सांगितलं की आपल्याला बाहेरून असा निरोप आहे की जास्तीत जास्त वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची बदनामी करायची आहे। मस्साजोगचे सरपंच पदासाठीचे 2-3 दिवसात मतदान आहे, तिथं स्वर्गीय संतोष देशमुख यांची पत्नी उभी आहे, तरी मतदान होईपर्यंत त्यांची बदनामी करायची आहे असा आपल्याला दादा खिंडकरचा निरोप आहे।
तरी वरच्या तिघांनी मला दबावात घेऊन बाहेर फोन करायला लावून खोटी माहिती द्यायला लावली, तरी मी दबावापोटी खोटी माहिती बाहेर दिलीये, त्याबद्दल माफी असावी. जेल प्रशासनाला एका कैद्यानं दिलेलं पत्र बाहेर कसं आलं असा प्रश्न आता चर्चेत येतोय. या पत्रात ज्या दादा खेणकर यांचा उल्लेख आहे ते संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे नातेवाईक असल्याचं समजतंय. त्यामुळे मस्साजोगच्या निवडणुकीत मतं फिरवण्यासाठी बीड जेलमधून सूत्र हलवली जात आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मुळात जेलमधला कैदी बाहेर संवाद साधतो कसा, त्याच्याकडे मोबाईल आला कसा, कारागृह प्रशासनाला दिलेलं पत्र लीक का झालं, कसं झालं, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. या प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय? बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.